आज मी माझ्या मुलाचा फ्लॅट बघायला मी आणि माझा मुलगा इथं आलेलो आहोत. आमच्या फ्लॅटचा नंबर आहे 1008. हा फ्लॅट जो आहे कोलते पाटील रिपब्लिक लाईफमध्ये आहे. तर मी आता तुम्हाला फ्लॅट कसा आहे ते दाखवतो. हे झालं आमच्या फ्लॅटचे एंट्रन्स. आता ही जो दिशा आहे ही पूर्व दिशा आहे. ही पूर्व आणि माझ्या मागे पश्चिम. आता तुम्हाला पुढे दाखवतो यावं. हे तर झालं आपलं ड्रॉइंग रूम आणि या बाजूला आहे गॅलरी. आपण ह्या गॅलरीमधून समोरचं जे दृश्य त्याचा आनंद घेऊ शकता. इथं खाली पार्किंग आहे. ते बघा गाड्यांचं ते फ्लोरिंग तुम्हाला दिसेल, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. आणि पुढे इथं जो असणार तर गार्डन असणार. त्याच्यानंतर ते जो पुढे चिल्ड्रन प्ले एरिया आहे आणि आजूबाजूला ह्या बिल्डिंग आहे आणि हा समोरचा लूक आहे. आता बेडरूमकडे जाऊ. चला. बेडरूमच्या आधी आपण किचन बघू. हे आहे किचन. या किचनची ही आहे इकडे ड्राईव्ह बाल्कनी एवढी तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आता जर तुम्ही या बाजूला ते समोर जे बिल्डिंगा दिसत आहेत ना त्या दोन बिल्डिंगा आणि इकडनं बघा आणि त्या बिल्डिंगा दिसत आहेत ना त्या समोरच्या बिल्डिंगा. त्या बिल्डिंगांकडनं एक रिंग रोड जातो आहे. म्हणजे हे एक एक्स्ट्रा आपल्याला ॲक्सेस आहे. आणि अजून तर बारे खाली शेती आहे. जोरात हवा आहे. डोळ्यांमध्ये त्यासारखं वाटते. एवढं छान दृश्य आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला बेडरूम दाखवतो. हा आहे बेडरूम. या घराला 2 बेडरूम आहे. हा तुम्ही कोणत्याही बेडरूममध्ये बेडरूममध्ये गेले तर तुम्हाला वाटतं की तुम्ही गॅलरीमध्ये एकदम फर्स्ट क्लास. याला मोठीच खिडकी आहे. इथे एका कर्टन लावलं, याला बंद केलं का रूम आणि जर ओपन केलं की असं वाटतं की तुम्ही गॅलरीमध्ये बसलेले. म्हणजे तुम्हाला 24 hours नॅचरल एनर्जी भेटणार. आणि तुम्ही आजूबाजूच्या बिल्डिंगा बघू शकता. किती छान बिल्डिंगा बनलेल्या आहेत. हा जो आहे ना हा फ्लॅट एकदम अमेनिटी फेसिंग आहे. तुम्हाला इथं बसल्यानंतर एकदम चांगला टाईमपास होणार. एकदम मनाला छान वाटतं. कारण की खाली येणारे गार्डन, अजून गार्डन बनलं नाही पण गार्डन बनणार. आता आपण बाजूच्या बेडरूममध्ये जाऊ. या बाजूच्या बेडरूमचं एंट्रन्स आहे. आता तुम्ही या बेडरूममध्ये जरी आले तरी तुम्हाला इथं तेच फिलिंग भेटणार. म्हणजे गार्डन फेसिंग. इथून बी तुम्हाला गार्डन दिसतं, त्या रूममधून बी गार्डन दिसतं. म्हणजे तुम्हाला रूममध्ये आपण पॅक झालो असं वाटणारच नाही. नाहीतर नॉर्मली फ्लॅटमध्ये गेल्यानंतर वाटतं की आपण आता इथं बंदिस्त झालो. आता तसं नाही आहे. बघा खाली काम चालू आहे. आणि पार्किंग तर मी तुम्हाला दाखवलेली आहे. बघा फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोअर आहे आणि 14वरती अम्युनिटीज असणार. आणि हे स्लायडिंग डोअर भेटते. ते पण पूर्ण काचेचे. याच्यानंतर आता मी तुम्हाला टॉयलेट दाखवतो. हे बघा या बाजूला 2 टॉयलेट आहेत. आणि हे आपलं इंडियन टॉयलेट. इंडियन तर नाही वेस्टर्न. बघू द्या. हे मोठा वॉश बेसिन आहे आणि एवढं तुम्हाला आंघोळीसाठी आहे. सेम
हे इकडे जसं आहे तसंच बाजूला पण आहे. हे आहे. हे बघा, हे दुसरं टॉयलेट बाथरूम. म्हणजे सकाळी शाळेत जायचं राहिलं, ड्युटीवर जायचं राहिलं, काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकी हा बस एवढा होता माझ्या फ्लॅटचे फीचर्स. आणि यायचं एक खास म्हणजे आता जो नवीन प्रत्येक फ्लॅटमध्ये जो आहे ना फायर कंट्रोल जे आहे ना ते लावलेलं आहे. म्हणजे घरात बाय चान्स आग वगैरे लागली तर लगेच तिथून पाण्याचा स्प्रे लगेच होऊन जाईल. आणि स्मोक डिटेक्टर बी लागलेले. ओव्हरऑल फ्लॅट खूप चांगलं आहे. पण ते मी याच्याकरता विकायला काढला. मी राहतो आळंदीकडेच साई मंदिराच्या मागे. माझं ऑलरेडी तिथं 3 BHK आहे. त्यामुळे आणि हे लांब पडतं. आता मुलाने तो घेऊन टाकला होता हा 2 BHK. तर आमचा स्वतःचाच 3 BHK असल्यामुळे आम्ही हा विकायला काढला आहे. बाकी आमची काहीच प्रॉब्लेम नाही. फ्लॅट एकदम छान आहे. अजून फ्लॅटची काही साफसफाई झाली नाही. आता ॲक्युपेन्सी सर्टिफिकेट भेटलेलं आहे. आता फक्त पोझिशन घ्यायचं आहे. आम्ही सगळी अमाऊंट क्लिअर करून लगेच याचं पोझिशन घेणार. बस एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद.